90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या सेलिब्रिटी कट्टामध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अर्थात सगळ्या महाराष्ट्राचीच नव्हे तर अर्थात भारतामध्ये आणि सगळीकडे सध्या ज्या जोडीची चर्चा आहे किंवा जी जोडी माय लेकाची जोडी, म्हणजे मला असं वाटतं या जोडीमुळेच मुलं फार तर आईसोबत व्हिडिओज बनवायला लागलेत आणि प्रत्येक आई ही सोशल मीडियामुळे आली. तर अशी ही आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी प्रथमेश आणि प्रज्ञा मॅम अर्थात पत्तू मॉम म्हणून सगळेजण बोलतात. तर हे दोघंही आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत आणि आपण खूप छान गप्पा मारणार आहोत. आणि अर्थात बऱ्याच वेळेला बऱ्याच इव्हेंट्सला भेटणं होतं, बोलणं होतं, पण एकंदरीत जी काही जर्नी आहे ना, म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो ती सुरुवात कशी होते आणि ती आतापर्यंतचा जो काही प्रवास असतो तो प्रचंड म्हणजे ऐकण्याची जी क्युरियोसिटी प्रत्येक प्रेक्षकांना असते, ऑडियन्सला असते आणि तशीच ती आम्हाला सुद्धा आहे. तसंच तुम्ही बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत, जोडीनेच दिलेल्या आहेत आणि मुळात आणि प्रत्येक वेळोवेळी आम्हाला म्हणजे खूप छान वाटतं की आमच्या जनरेशनची मुलं म्हणजे प्रथमेशकडे बघून एक इन्स्पायर होत आहेत की हा आई फक्त आईला कळत नाही असं काही नसतं, तर आईला आपण गोष्टी शिकवल्या किंवा तिला त्या पद्धतीने सांगितलं तर तीही बरंच काही कमाल करू शकते, रादर ती आपल्यापेक्षा भारी करू शकते. सो असं प्रथमेशने इमेज एक खूप छान पुढे आणली. प्रथमेश खरं तर तुझं त्यासाठी कौतुक सुरुवातीलाच, कारण सगळेजण छान रील्स करायचे आणि आपण बऱ्याच चित्र एक असं होतं त्यावेळेला, म्हणजे टिकटॉक आणि म्युझिकली आणि अशा सगळ्या गोष्टी होत्या त्यावेळेला. म्हणजे फार फार तर आई फक्त ओरडायची की असं करू नकोस, हे काय करते साडी नेसून किंवा तू असे शॉर्ट्स वगैरे करतेस. पण हल्ली ट्रेंड बदलत चाललाय, म्हणजे हल्ली खूप असे आपण इन्फ्लुएन्सर्स म्हणूयात किंवा खूप असे सध्याचे जे यंगस्टर्स आहेत जे आई सोबत घेऊन व्हिडिओ बनवत आहेत आणि टचवूड या व्हिडिओजलाच लोकांचं जास्त प्रेम मिळतं. सो खूप छान आहे ही कॉन्सेप्टच मुळात. तर मी तुझ्यापासून सुरुवात करेन की तुझ्या डोक्यात असं कधी आलं की आपण आईला घेऊन व्हिडिओ बनवला पाहिजे किंवा आईला आपण व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे? ऍक्च्युली असं काही फिक्स नव्हतं, पहिलं म्युझिकली होतं. सो तेव्हा मी होतो, जे माझ्या मैत्रिणींनी मला वेळ लावलेले होते, तिचे व्हिडिओ मी घ्यायचो. सो मग नंतर मी बोललो चला मी पण करून बघूया. म्युझिक स्टार्ट झाली आणि आम्ही नुकतंच तेव्हा गावी गेलेलो, तेव्हा टिकटॉक आलेला आणि मी व्हिडिओ लावला. मी माझं करत होतो आणि बघतोय तर गाण्यावरती हिचे पाय थिरकतायत. तर मी बोललो अगं तू पण ये ना. असं काहीच नव्हतं की प्लॅन काही नव्हतं की आपण व्हिडिओ बनवूया आज असं ह्याच्यावरती, काही नाही. मी तिला जस्ट खेचलं चल आपण ह्याच्यावर बनवूया आणि त्यात ते मराठी गाणं तिच्या आवडीचं का चाललात तुम्ही आलात म्हणून. तर मग तेव्हा तिनेच मला एक्सप्लेन केलं तू असं कर, मग मी असं एक्सप्रेशन देते फर्स्ट व्हिडिओ आणि तीच व्हिडिओ 15,000 गेली तेव्हा त्यावेळेला. आणि मग तेव्हा असं झालं की भाई एवढ्या वेळ कुठे होतो मी, मेरे घर में टॅलेंट आहे. आणि मग त्यानंतर जी जर्नी स्टार्ट झाली ती आता इथपर्यंत चालू आहे. पण मग मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा प्रथमेशने तुम्हाला सांगितलं की किंवा पहिला आता प्रश्न असा की जेव्हा हे प्रथमेश अशा सगळ्या गोष्टी करायचा, व्हिडिओ वगैरे बनवायचा, ते तुम्हाला आवडायचं का? आवडायचं काहीतरी करते. बापरे तू खरंच खूप लकी आहेस. मग मला तुला माहितीये का, कारण म्हणजे मी जे काही चित्र बघितले ना माझ्या इतर अशी काठी घेऊनच मागे लागली असायची. आता तू काय करतेस? नाही ते काठी आणि पट्टा बिट्टा असेल तर पप्पा करायचे ते त्यांना म्हणजे असलं आवडत नव्हतं ही गोष्ट. म्हणजे मला म्हणायचे त्याला सांग अभ्यासाकडे लक्ष दे, हे कर. मी करतोय ना अभ्यासामध्ये कुठे मागे, आणि अभ्यासात तर एक नंबरच होता तो प्रश्नच नाही. आणि तो करतोय तर करून दे, बाकीचा असा टाइमपास कुठे करत नाही, तो बाहेर कुठे जात नाही, मित्रांबरोबर फिरत नाही, तो घरात हेच करतोय. अभ्यासूच असा पूर्ण म्हणजे आता कसे लोक फोनवरती असतात तेव्हा मला असं वाटायचं की काय फोन युज करतात आणि आता उलट झालंय. मीच फोनवरती असतो आजकाल. ते 24 तास फोन आता. आणि तेव्हा पहिला आम्ही व्हिडिओ पप्पा झोपल्यानंतर बनवायचो. म्हणजे हे कसलं म्हणजे हे फारच विचारलं. म्हणजे पहिला असं कसं असायचं की फार तर आपण पण असं एखाद्या छान बेडरूम मध्ये असं बंद करायचा आणि गपचूप व्हिडिओ काढायचा. आई नसताना आई बाहेर गेली की व्हिडिओ काढायचा. म्हणजे ह्या दोघांचं एक विशेष आहे की
मॅम सुद्धा त्याच्यासोबत बाबा काम बिझी असताना किंवा ते नसताना व्हिडिओ किंवा ते झोपल्यानंतर त्यांचं कसं होतं माहितीये की कामावर येण्याच्या अगोदर आहे ना मग व्हिडिओ नाही करायची. ते कामावर गेले ना की त्यावेळेस व्हिडिओ करून त्यांचं पण एकंदरीत बरोबर होतं की कामावरून आल्यानंतर मला टाइम द्या, फॅमिली टाइम, म्हणजे त्यांना चहा नाश्ता सर्व द्यायला लागायचं. पण मग मला सांगा, आता तुम्ही असं कधी झालं का की तुम्ही त्यांना न सांगता तर व्हिडिओ काढलात, पण ते बाहेर गेल्यानंतर त्यांनाच लोकांनी व्हिडिओ दाखवलात की तुमच्या मुलाने आणि तुमच्या बायकोने व्हिडिओ काढलाय आणि मग त्यावेळेला घरी आल्यानंतर त्यांनी विचारलं असं काय झालंय? म्हणजे पहिलं कसं सांगितलं, पहिले एक व्हिडिओ आमची व्हायरल गेली ना, ती दाखवली आम्ही त्यांना की असं असं आहे. म्हणतात हा छान आहे. त्यांना काय माहिती की आम्ही पुढे चालूच ठेवणार ते. मग त्याच्यानंतर मग हळूहळू काढत गेलं. मग ते मित्र सगळे विचारायचे, अरे तुझी मिसेस आणि तुझा मुलगा हे व्हिडिओ करतात ना? म्हणता हा करतात. अरे किती छान करतात असं. मग नंतर ते मित्र बोलायचे त्यांना बाहेर, पण ते घरी येऊन काय बोलायचे नाही. घरी बोलले तर आम्ही त्यांच्यासोबत सांगायचे, पण ते तुम्ही व्हिडिओ करतात हे अशी छान वाटते, सगळे विचारत होते, मस्त वाटायचं. आणि किस्सा सांगायचा आहे मला. पप्पा म्हणजे आरबीआय मध्ये कामाला होते आणि ते असं मेहनती होते खूप. तर ते सॅटर्डे संडे सुट्टी असली की ऑटो वगैरे चालवायचे. आमचे ऑटो पण होते तेव्हा. तर मग ते ऑटो चालवायला गेले आणि 2 मुली बसल्या त्यांच्या ऑटोमध्ये. आणि एंडला जे ते उतरले ना तेव्हा ते बोलतात तुम्ही प्रथमेशचे पप्पा ना? पप्पा खुश झाले. मला कसं ओळखलं यांनी? तर ते बोलतात हा तुम्ही प्रथमेशच्या मैत्रिणी का? ना आम्ही त्याचे खूप मोठे फॅन आहोत, काकूंचे पण फॅन आहोत, आम्हाला त्यांना भेटायचं असं. अच्छा. आणि मग पप्पा त्या दिवशी एवढे खुश झालेले आणि घरी आले. मग त्यानंतर तुम्ही त्यांच्या समोर व्हिडिओ बनवायला त्यांच्या समोर नाही, त्यांना घेऊन रादर, कारण काहीच व्हिडिओमध्ये काका सुद्धा दिसलेले. सो मग त्यांनी त्यावेळेला कसा रिस्पॉन्स दिला? म्हणजे जेव्हा तुम्ही अच्छा तर तुम्ही करा पण तू नंतर बाबांना इन्व्हॉल्व्ह केलंस यामध्ये, मग तेव्हा त्यांच्या रिएक्शन कशा होते की ते झाले का इन्व्हॉल्व्ह किंवा त्यांना काय एक्साइटमेंट होती ते स्वतः इन्व्हॉल्व्ह होत आहेत? तर त्यांचं असं होतं की म्हणजे मी त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं ना, त्यांच्यानंतर ते स्वतः मला सांगायला लागले की हे गाणं घे, हे जुनं गाणं घे, राजेश खन्नाचं गाणं घे. ते जुनी गाणे करत होते, व्हिडिओ करायचे. म्हणजे एक छान आहे. म्हणजे आणि मी रादर असेही काही व्हिडिओ बघितलेत की ज्यामध्ये तू नाहीयेस पण हे दोघंही आहे. म्हणजे त्या दोघांनी याचं कपल म्हणून पण काही व्हिडिओज बनवलेले. म्हणजे प्रथमेशने एकंदरीत पूर्ण करायला वेळ लावले. म्हणजे एकतर तो होता अगोदर, प्रतीक्षा होतीच, प्रतीक्षा पण छान व्हिडिओज करते आणि त्यानंतर सगळी फॅमिलीज नंतर इन्व्हॉल्व्ह झाली. म्हणजे असे आपण म्हणू शकत होतो त्यावेळेला टिकटॉक फॅमिली, एक्झॅक्ट फॅमिली. आणि आता तर काय इन्फ्लुएन्सर्स म्हणून आपण सगळीकडे ऐकतोय. पण प्रथमेश, बियॉन्ड दिस एक थोडासा वेगळा प्रश्न असा आहे की तू असं म्हणतात ना की त्यावेळेला मगाशी म्हणाल्याप्रमाणे की बरेच लोक नव्हते करत आईला घेऊन किंवा व्हिडिओ, कपल्समध्ये वगैरे व्हिडिओ करायचे, मित्रमैत्रिणींचे व्हिडिओज असायचे, मित्रांचे व्हिडिओज असायचे. पण तू आईला घेऊन व्हिडिओज करायला सुरुवात केल्यानंतर तुझे जे काही फ्रेंड सर्कल्स होते किंवा तुझे फ्रेंड्स होते किंवा तुला ऑडियन्स कडून कशा प्रकारचा रिस्पॉन्स किंवा कॉमेंट्स कशा असायच्या? काय रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह आला. मला असं वाटलं की पहिला काय होईल असं, म्हणजे आईसोबत करते तर असं काहीच नाही झालं. आणि खूप लोकांचे पॉझिटिव्ह कमेंट्स यायला लागल्या, चांगल्या वाईब्स यायला लागल्या लोकांकडनं मला की तू आईसोबतच करत राहा, खूप छान वाटते आणि आई खूप क्यूट आहे तुझी. सगळं प्रेम आईलाच जात होतं. आईच्या बाबतीमध्ये जास्त लोक की काकू आता पण बघतेस ना. येस. किंवा इव्हन कोणत्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर प्रथमेश अगोदर सगळेजण काकूंना भेटायला काकू आल्या. सो ते एक म्हणजे की खूप चांगली गोष्ट आहे की असं म्हणतो ना आपण की आपली आई गृहिणी असते आणि मग तिला पण कुठेतरी एक्सपोजर मिळायला पाहिजे. तिच्यातही ते टॅलेंट आहे आणि मग तुझ्यासारखे मुलं असे प्रत्येक आईला असावीत, कारण त्याच्यामुळे टॅलेंट आईच बाहेर नाही. आणि मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये पण सांगतो आणि सगळीकडे तेच सांगतो की आपल्या आईमधलं टॅलेंट आपल्या मुलांनी शोधलं पाहिजे आणि आईला फक्त चूल आणि मूलपर्यंत नाही ठेवलं पाहिजे. एक्झॅक्टली. खूप 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 खरा मुद्दा आहे हा. बरं, मग तुम्हाला विचारायचं काय की तुम्ही जेव्हा व्हिडिओज बनवायला लागलात ना तेव्हा नाही का एक वुमेन मेंटॅलिटी आपण म्हणूयात, लेडीज असतात आजूबाजूच्या, मग आपण असं म्हणतात अरे ही बघ व्हिडिओ बनवते किंवा असं काही कधी कानावर आलं का? किंवा आजूबाजूच्या लेडीज काय बोलायच्या, कसा रिस्पॉन्स असायचा त्यांचा? म्हणजे त्यावेळेला म्हणजे मिस्टर होते ना तोपर्यंत चांगलं होतं आणि जेव्हा म्हणजे मिस्टर ऑफ झाले ना त्यानंतर मी 1 वर्ष तरी मी ह्याला प्रथमेशला बोली की आपण मी नाही करणार, 1 वर्ष तरी थांब. 1 वर्षानंतर
1 वर्षानंतर मी व्हिडिओ सुरुवात केली ना, तरी बायकांचे कायकांचे निगेटिव्ह आले, पॉझिटिव्ह पण आले चांगलं. म्हणजे काय काय बायका बोलू लागल्या, काय बाई नवरा गेला आणि मी बाई व्हिडिओ करते. आणि तिचीच मैत्रीण दुसरी काय बोलते, खरंच कदमताई उभ्या राहिल्या, मिस्टर गेले तरी पण त्या स्वतःच्या थोडंसं बाहेर येत आहेत आणि ते पुढे जात आहेत, चांगलं वाटतं. असं म्हणजे एकंदरीत काय की दोन्ही बाजूने कमेंट्स येत होते. पण मला तर खरंच म्हणजे 100पैकी मी तुला सांगते ना, 80% तरी चांगल्या होत्या, 20% निगेटिव्ह होत्या. पण या निगेटिव्ह कॉमेंट्समुळे असं वाटतं ना की अजून एनर्जी येते काम करायची, अजून आपण पुढे जाऊ शकतो. आता त्यांचीच मुलं एवढे फॅन झालेत ना, तर विचार बायका येतात घरी येतात ना, घरी येतात फोटो काढतात, मग त्यातच आपण समजून जायचं. आणि मी माझा एक सवय म्हणजे असं कोण वाईट बोलणार काय असेल ना, तर मी त्यांना प्रतिउत्तर नाही देत, कमेंट पण नाही डिलीट करत, काहीच नाही, इग्नोर. काय बोलायचं ते बोला बिंदास, माझं काम आहे, मी चालूच ठेवणार आहे. आणि ना शेवटी आपल्याकडे आपल्यावरती आहे की आपण निगेटिव्ह कॉमेंट्सला किंवा आलेल्या प्रत्येक कॉमेंट्सला कशा प्रकारे सामोरं जातोय, किती त्याच्यातून पॉझिटिव्ह घ्यायचं, किती निगेटिव्ह व्हायचंय, शेवटी ऍट दी एंड ऑफ दी आपल्या हातातच आहे. सो प्रथमेश म्हणजे आताच विषय निघाला म्हणून की प्रत्येक आयुष्यामध्ये आपल्याकडे ना असा एखादा मुवमेंट घडतो, जसं की बाबांचं होतं. आणि त्यानंतर तू म्हणजे आम्ही पाहिलं की तू असशील, काकी असशील, तुम्ही सगळेच, इव्हन प्रतीक्षा सुद्धा, तुम्ही सगळेजण म्हणजे तो तुमच्यासाठी खूप टफ मुवमेंट होता तो सगळा. आणि ते डेज सगळे थोडेसे म्हणजे वेगळेच होते, कारण तुम्ही तिघांना तुम्हाला त्याच्यातून बाहेर येणं आणि जे काही झालं ते फार सडन त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मला आत्ताच काकीने सांगितलं म्हणून की उभं राहिलात तुम्ही, पण त्या मुवमेंट आणि त्याच्यातून बाहेर पडणं किती अवघड होतं? फारच अवघड होतं. म्हणजे आता मी एक्सप्लेन नाही करू शकत, पण पप्पांचं जे झालं ते खूप अचानकच झालं. म्हणजे 7 वाजता पप्पा ते टिकटॉकचे व्हिडिओज माझ्यासोबत काढत होते. उद्या आम्ही काय व्हिडिओज बनवायचे आम्ही प्लॅनिंग करत होतो. आणि 9:30ला अचानक त्यांच्या चेस्टमध्ये पेन होणं आणि नंतर लगेच अँब्युलन्स दारात आली. मम्मी पप्पा डायरेक्ट हॉस्पिटलला गेले. बरं, ते हॉस्पिटलला गेले, तिकडे मम्मी काउंटरवरती बोलते त्यांच्याशी, पप्पांना ते वरती घेऊन गेले आणि तिथे पैसे पण नव्हते तेव्हा अचानक 2 लाख भरायला. तर मम्मीने तिच्या सोन्याच्या बांगड्या ठेवल्या की तुम्ही ऍटलीस्ट स्टार्ट करा प्रोसिजर. पण नंतर डॉक्टरांनी काय ऐकलं नाही आणि नंतर वरनं एक माणूस आला धावत आणि तो बोला, थांबा मॅम, काय करू नका तसं, केस गेली तुमची. ओनली 15 मिनिट्स. बट मला असं वाटतं की तुम्ही सगळेच त्याच्यातून सगळ्यांनी ओव्हरकम केलं. आणि रादर जो ऑडियन्स होता, जो तुमचा चाहता वर्ग आहे, कारण त्यांचं असं होतं की त्यांचं खूप प्रेम आहे. म्हणजे प्रथमेश ज्या काही व्हिडिओज बनवतो किंवा ज्या काही कॉन्सेप्ट घेऊन व्हिडिओज बनवतो त्याच्या प्रत्येक जण एक आतुरतेने वाट बघत असतो. आणि ज्या गॅप नंतर मग त्या परत व्हिडिओज आल्या आणि त्यानंतर पण पुन्हा जो काही सपोर्ट मिळालाय तो खूप कमालीचा सपोर्ट होता आणि अनएक्सपेक्टेड. एक्झॅक्टली. कारण मी पब्लिक समोर असं म्हणजे आम्ही दोघांनी विचार पण नाही केला की हे आपलं दुःख, अरे बाहेरच्यांचं दुःख किती आहे ते बाजूला ठेवून मी माझं कर्तव्य पार पडलं. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं ना, प्रत्येक लेडीजने ना, आज ज्याही महिला ही मुलाखत ऐकतायत ना, त्यांनी ना काकींकडून एक खूप मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे की आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखांना आपण किती लिमिटपर्यंत हे करायचं आणि आपण कशा पद्धतीने त्याला सामोरं जातोय. म्हणजे आज त्या इतक्या मोठ्या संकटातून बाहेर पडलायत आणि हळूहळू हे दुःख न संपणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारं हे दुःख असतं, ही जागा असते, ही उणीव कोणी भरून नाही काढू शकत. पण त्याच्यातून तुम्ही खास ज्या लोकांचं तुमच्यावरती प्रेम आहे आणि जे लोकांना आवडत आहे तुम्ही दोघांना एकत्र बघायला, त्यांच्यासाठी पुढे आलात. आणि त्यात म्हणजे नुकतंच तुम्ही छान घर घेतलं, तिकडे शिफ्ट झालात आणि इतक्या सगळ्या छान छान गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत आणि सगळ्यांचंच खूप जे प्रेम आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय. बरं, आता तुला प्रथमेश विचारायचंय की तुम्ही छान वेगवेगळे काही ना काहीतरी सतत कॉन्सेप्ट असतात. म्हणजे मला आताच काकींचा जसं मगाशी उल्लेख केला की तो मोबाईल सध्या गुरु आहे, त्याचीच गुरु पौर्णिमा, त्याची पूजा केली पाहिजे. त्यांनी काय केलं माहिती, ह्याच्या अकाउंटला व्हिडिओ टाकली. मी अरे प्रथमे माझ्या अकाउंटला सांग ना काहीतरी गुरुपौर्णिमेचा. मी त्याला सांगते म्हणजे असं करते, असं म्हणतो मम्मी नको, अशी नको, अशी नको. मग त्यांनी आपली ही सहज सांगितली, तू एक काम कर, तू फोन घे आणि त्याची पूजा कर. ती केली आणि ती एवढी व्हायरल झाली. एका दिवसात 5 मिलियन आणि लोकांचं म्हणजे इतक्या त्याला कॉमेंट्स आल्यात आणि शेअर सुद्धा जास्त आहेत. म्हणजे आणि ना किती फॅक्ट आणि ते किती असं म्हणतात ना की असं खूप सहज झालंय ना, सहज. आणि मला वाटलं पण नव्हतं. माझी प्रतीक्षा पण बोलली, दादा
तुझ्यापेक्षा मम्मीची व्हायरल होईल झाली व्हायरल. बरं मला आता विचारायचं, तुम्ही असं छान तिघही रील्स बनवत असतात, व्हिडिओज काढत असतात, घरामध्ये डिस्कशन होतं असं होतं का? कारण काही स्पेशल डे असेल, जसं आता गुरुपौर्णिमेचं सांगितलं तसं असं तुम्हाला शोधताना काही 3-3 कॉन्सेप्ट शोधावे लागतात का? नाही मला हा शोधतो. कारण ह्यांना जर मी माझ्या कॉन्सेप्ट मध्ये घेतलं ना तर मग असं होतं ही नक्की तुझ्याच आयडीला जाणार ना, कारण ह्याच्यात मी जास्त दिसते ना, म्हणून माझ्या आयडीसाठी दे ना कॉन्सेप्ट. म्हणजे आता एकंदरीत तिघांच्या आयडीसाठी वेगवेगळा विचार करून काही ना काहीतरी क्रिएटिव्ह करावं लागतं. बट किती मस्त आहे म्हणजे असं छान क्रिएटिव्हिटी. बरं काकी, तुम्ही पण आज सोशल मीडियावरती बरंच आहात, खूप जास्त रील्स वगैरे बघता, तुम्ही स्वतः पाहताय. तुम्हाला काय वाटतंय सध्या सोशल मीडियावरती किंवा सध्या इंस्टाग्रामवरती जे काही चाललंय किंवा काही निगेटिव्ह गोष्टींना पण वाव दिला जातोय, म्हणजे काही अशाही व्हिडिओज आहेत ज्या प्रचंड खराब आहेत पण त्या व्हायरल जातात. तेच मला समजत नाही की अशा व्हिडिओ व्हायरल का करतात, जेणेकरून मुलांचं ठीक आहे पण मुलीचं किंवा बायकांचं म्हणा शरीर म्हणजे काय काचेच्या भांड्यापर्यंत आपली इज्जत एखाद्या ह्याच्यासाठी ती व्हायरल नका करून. आपली इज्जत आहे ते आपली जपा, आपलं शरीर झाका. असं म्हणजे कपडे अर्धवट घालायचं ते दाखवायचं ह्याने व्हायरल होत नाही. अरे अंग झाकून पण चांगली कला येते आणि होत आहेत मिलियन मध्ये जाते सगळ्यांच्या व्हिडिओ. मग अशा करा ना, कशाला लोकांना हे करतात. त्याच्यामुळे आपली इज्जत किती लोक हे करतात, तुम्हाला कमेंट मध्ये किती येतील बरोबर असे की काय तू करते हे शोभतं का, निगेटिव्ह कॉमेंट्स खूप जास्त. पण शक्यतो खरं मी सर्व जनतेला हात जोडून विनंती करते की बाबा मुली किंवा बायका, मुलांचं सोडून द्या, मुलं काय हे नाही, पण आपलं शरीर आहे ते झाका आणि व्यवस्थित व्हिडिओ करा. तुम्हाला पण छान वाटेल आणि सगळ्या बघणाऱ्यांना पण छान वाटेल. नाही खरंच हा मूळ विषय आहे, कारण सध्या जे काही सोशल मीडिया जे इतकं वास्ट झालंय ना, आणि आत्ताची जी जनरेशन आहे म्हणजे जे अगदीच 7-6 स्टँडर्डचे स्टुडंट सुद्धा खूप जास्त ऍक्टिव्हली मोबाईल पाहत असतात, त्याच्यापेक्षा तर पाहतातच, पण त्या लहान मुलांना सुद्धा मॅच्युरिटी लेवल त्यांची वाढली आणि मग त्यामुळे त्या गोष्टी खूप जास्त निगेटिव्ह पसरतात. प्रथमेश तुला विचारायचंय, तू फार अगोदरपासून व्हिडिओज वगैरे बनवतोय, तुला काय वाटतं? कारण मी स्वतः अशी गोष्ट बघितली की खूप हार्ड मेहनत करणारा, हार्ड वर्किंग असणारा एखादा आपण व्हिडिओ करतो आणि तो कधी कधी ना नाही जात त्याला तितके व्ह्यूज किंवा अरे का असं होतं, आणि मग अशा काहीतरी व्हिडिओज असतात ज्याला काहीच व्हॅल्यू नाहीये, त्या व्हिडिओ खूप लिटरली खूप मिलियन्स मध्ये किंवा त्याच्यापेक्षाही जास्त व्हायरल होतात. त्यावर काय वाटतं तुला? मला मी तेच बोलतो ना, ऍक्च्युअली जे टॅलेंट आहे त्याला वाव नाही मिळत आहे, त्याला तुम्ही लोक सपोर्ट नाही करताय, पण तुम्ही 2-4 जण आले, 4 शिव्या दिला, त्यांना तुम्ही प्रतिसाद देतायत. मग जो दिवस रात्र एक करून एक व्हिडिओ बनवतोय, कारण एक व्हिडिओ बनवायला खूप लोकांचा एक दिवस लागतो, आणि तो कंटेंट बघा तुम्ही, त्याच्या पाठची मेहनत बघा, ती तुम्ही बघा ना. तुम्ही तिकडे मजा मस्तीसाठी 4 शिव्यांवाली व्हिडिओ आवडते ती लाईक करतात आणि त्याला सपोर्ट करतात, तर मग असं होतं की आपण मग जो मेहनत करणार असतो ना तो खचून जातो. बरोबर, दॅट इज व्हेरी ट्रू. आणि हे बऱ्याच वेळेला होतं की अरे आपण तर एवढी मेहनत केली आणि काय कोणाला त्याचं नाहीये हे, तर आपण काय असं करायचं किंवा असंही नको, ते निगेटिव्ह विचार पण डोक्यामध्ये येतात. बरं, आता या पलीकडे जाऊन प्रथमेशचं म्हणजे कौतुक आहे की म्युझिक अल्बम मधून पण चेहरा आलेला आहे पुढे, आणि म्हणजे खूप जास्त क्रेज म्युझिक अल्बमची सुद्धा, आणि मग तिथे सुद्धा अपॉर्च्युनिटी मिळणं, तिथून पण पुढे येणं, मग तेव्हा कसं काय फिलिंग्स होत्या त्या? जेव्हा माझं फर्स्ट म्युझिक अल्बम झालं ना तेव्हा मी थोडं घाबरलेलो की फर्स्ट टाइम म्युझिक अल्बम म्हणजे आता टीव्हीवरती लोकांना बघितलं पण आपण स्वतः टीव्हीवरती दिसणार, आणि मग कॅमेरा समोर गेलो, मग तेव्हा कळलं की अच्छा ह्या अँगलनी कॅमेरा असतात, हे टेक्स असतात. मग ते एक्सपिरियन्स घेतला, खूप छान वाटलं. आणि मग माझ्या आधी आईचा आलाय अल्बम, पहिला आईचा आलाय तिथे, पण माझ्या आधी आईचा सगळीकडेच बाजी मारलेली आहे. नाही, सर्व क्रेडिट प्रथमेशला जातं. त्याच्यामुळे म्हणजे त्यांनी माझ्याकडून करून घेतलं सगळ्या गोष्टी, आणि तो सांगत गेला तसं मी केलं, म्हणून मी आज त्याच्यामुळे मी आज इथे उभी आहे. आणि आमच्या दोघांचा पण पहिला अल्बम सॉन्ग जो होता माझी आई, तो खूप चांगलाच व्हायरल झाला आणि खूप लोकांना आवडलाय. आणि जर तुम्ही पण बघितलं नसेल तर नक्की बघा माझी आई सॉन्ग आमच्या दोघांचं. आणि आमचा पहिला दोघांचं सेपरेट सॉन्ग पण कोळी सॉन्ग होतं. कोळी सॉन्ग, येस. आणि म्हणजे काकी तुम्ही तर व्हिडिओज करताना म्हणजे असं ना, काही जण ना एकदम व्हिडिओ वगैरे करायचा असेल ना तर बराच मेकअप वगैरे सगळं हा, आणि तुमचं असं ना नॅचरल, मी अशी आहे ना तर मी अशी लोकांसमोर दिसली पाहिजे, तर मला ना हे फार मुळात ना
भावलं, म्हणजे जे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असतात ना त्यांना ही गोष्ट मग आपली वाटते, आणि आपली स्टोरी आहे, हे आपल्यासोबत पण असंच घडलंय हे असं वाटतं. तर तुम्हाला असं कधी वाटलं का की अरे बाकीचे लोक एवढं छान मेकअप पिकअप करतात, एवढे स्वतःवरती छान असं मेकअप आउटफिट एवढं सगळं करून मग छान असे रील्स वगैरे बनवतात, मग तर आपण तसं करायला पाहिजे किंवा आपण करतो ते बरोबर आहे का, असं आलं का कधी म्हणा? नाही, हे बघ, पडद्यामागचा एक मुखोटा जगाला दाखवायचा दुसरा मुखोटा हा माझा स्वभाव नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे माझा हाय ते मी समोर दाखवते की बाबा मी हाय अशी आहे, तुम्हाला आवडली तर हे करा, लाईक करा, नाही तर सोडून द्या. आणि जास्त करून खरंच म्हणजे प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानते ह्या गोष्टीला की त्यांना गाऊनवरचे व्हिडिओ खूप जास्त आवडते. आणि हा मला बोलायचा मग मी गाऊनवर का, अरे हाय ते दाखवूया ना आपण, कशाला हे आपण. तर मग जेव्हा मी ह्याच्यावर व्हिडिओ ती केली ना, दो गुड मुझे ती पण माझी किती 32 मिलियन गेली. मग तो बोलायला लागला हा मम्मी छान वाटते ग, कर गाऊनवरच कर, तुला आवडतं. तेव्हापासून गाऊनवर केलं. आणि मी शूट करताना काही करताना मेकअप जरा पण नाही, काय नाही, हाय तर नॅचरल. आणि आमचं शूट असं ठरवून नाही होत, लगेच मी कुठनं बाहेरून आलो मम्मी चल शूट घ्यायचं, मग ते तसं मी पटकन हे करून घेते, आम्ही शूट करून घेतो. डान्सची असून दे नाही तर कंटेंट असून दे, लगेच मॅक शुअर आहे ना चल करूया. डान्सचा मोस्टली व्हिडिओ आहे ना मस्ती मधनं होतात की हे करून प्रॅक्टिस करून बघूया तुला जमतंय का मला जमतंय का, आणि ते जमलं की मग झालं, शूट घेतलं पोस्ट केलं लगेच. म्हणजे तेच आता मी त्याच्याकडे येणार होते की तू खूप छान डान्सर आहेस, तू खूप छान डान्सचे व्हिडिओज पण तुझ्या फ्रेंड्स लोकांसोबत पण तू बनवलेले आहेस, किंवा बरेच नवीन गाणी आल्यानंतर त्याच्यावरती खूप छान डान्सचे व्हिडिओज वगैरे, म्हणजे अगदी टिकटॉक पासून आम्ही ते पाहिलेले, ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही करायचा, बऱ्याच जणांचा ग्रुप होता. पण आता तू मोस्टली काकींसोबतच छान असतात सगळे व्हिडिओज. सो असं तुझ्या मित्रांना असं झालंय का की आता अरे प्रथमेश आमच्यासोबत हल्ली व्हिडिओज करत नाही? होतं, खूप असं होतं का. मग माझं असं होतं की आता अल्गोरिदम माझ्या आईसोबतच आहे ना, तर मग त्यांच्यासोबत पण मी करतो, पण मी त्यांना बोलतो तुमच्या आयडीला टाका, माझ्या आयडीला आईसोबतच ठीक आहे. म्हणजे हे असं पाहिजे की नाही, आता आईचं महत्व इकडे सोशल मीडियामुळे का होईना वाढलं जास्त सगळीकडे. कारण मग प्रथमेश आता जसं मी मगाशी म्हणाले ना की सुरुवातीला कोण इतकं नव्हतं करत आईंसोबत व्हिडिओ, पण हल्ली ना बरेच जण करायला लागले आणि आम्हाला मेसेज पण करतात तुमच्यामुळे आम्ही हे करतो, म्हणजे व्हिडिओ कॉल करतात किंवा मेसेज करतात की प्रथमेश केव्हा भाऊ बोलतात, तर नाही लहानच आहे हो मी, तर नाही बाळा तुझ्या आई म्हणून तुझ्यामुळे आम्ही दोघं व्हिडिओ करायला लागलो, छान वाटते. म्हणजे हे खूप पॉझिटिव्ह सगळीकडे स्प्रेड झालंय. आणि रादर आता त्यालाच जास्त स्कोप, म्हणजे म्हणतात ना की सध्या रील्स त्याच्या जास्त पटकन व्हायरल होतात. म्हणजे इव्हन मी एक माझ्याकडे इथे कॉलेजमध्ये सुद्धा एक स्टुडंट आहे, आणि ती त्या दिवशी सहज मला म्हणाली की मॅम मला ना रील्स बनवायच्या आहेत. म्हटलं ठीक आहे बनव, तुला कॉलेज आहे ना. नाही ना पण वेळ नाही. म्हटलं कोणाला? बोलते आईला. म्हटलं का? म्हणजे मी सगळ्या व्हिडिओज आईसोबतच बनवते. मग ती बोलते पण बघा ना मॅम माझ्यापेक्षा आईचे फॉलोअर्स जास्त झाले. म्हणजे ती म्हणते मी आईसोबत पहिला व्हिडिओ बनवला, पण माझे आणि त्यावेळेला माझ्या अकाउंटवरून पोस्ट केला, पण नंतर आईचे फॉलोअर्स माझ्यापेक्षा जास्त वाढले. बरं अशी काही सुरस असते का की फॉलोअर्स वाढण्यामुळे की तुझी माझी काय? आता इथे यायच्या आधी पण की माझ्या आता 50K होणार, मग बघ तुला दाखवते मी, लगेच 100K, मग 200K. मी बोललो ठीक आहे तू जा पुढे, मला काहीच नाही. नाही खरंच सगळं म्हणजे श्रेय ना माझ्या दोन्ही मुलांना जातं. म्हणजे प्रथमेश माझ्याकडून करून घेतो, त्याच्यामुळे आता हे आपल्याला मला तर इन्स्टा वापरायचं माहिती नाही, सगळं तोच हँडल करतो. मी फक्त प्रयत्न करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंहाचा वाटा म्हणजे माझ्या मुलीच आहे. कारण का ती हाय म्हणून मी आज इथपर्यंत आहे. कारण कुठे इव्हेंट असून दे, शूट असून दे किंवा काय कार्यक्रम असून दे, हा पण ती मात्र माझं पूर्णपणे घर सांभाळते. खरंच तिचे आय लव्ह यू प्रतीक्षा. तर खरंच तिचे मी गोड माझी मुलगी आहे खरंच नजर. आणि बरं आम्ही पाहिलंय प्रतीक्षा इव्हन मेकअप वगैरे खूप छान करते, मेकअप पण खूप छान करते. मेकअप आर्टिस्ट, आणि तिने तुम्हाला बऱ्याच व्हिडिओसाठी किंवा बऱ्याच ठिकाणी जाताना असं छान ती रेडी करताना पण व्हिडिओ आम्ही पाहिलेले आहेत त्याचे. आज पण तिनेच रेडी. क्या म्हणजे ना खरं ना असं पाहिल्यानंतर टचवूड कोणाची नजर नको लागायला, मी नेहमीच असंच म्हणेन.
अशी मुलगी असा मुलगा प्रत्येक आईच्या नशिबी असावा आणि आई तितकीच सपोर्टिव्ह असावी, नाहीतर प्रत्येक वेळेला जर फटकेच पडले तर म्हणजे आईने पण मुलांचं मन ओळखून घ्यावं, मुलांनी आईचं मन ओळखून घ्यावं, छान चालेल. मस्त आई अशी एक बोली तर मुलाने 2 पट बोलला, तिला समजून घेतलं तर चांगलं बोलेल. बरं प्रथमेश, आता थोडासा खटकेल की नाही माहिती नाही, पण थोडासा प्रश्न तसाच आहे. बरेच जण म्हणतात की अरे इन्फ्लुएन्सर्स 30 सेकंदाचे व्हिडिओ बनवतात, 1 मिनिटाचे व्हिडिओ बनवतात आणि फेमस होतात. म्हणजे काही काही ठिकाणी अशाही ऐकायला मिळालेल्या या गोष्टी आहेत. किंवा काही इन्फ्लुएन्सर्स आहेत जे फक्त म्युझिक वरती लिपसिंग करून पण बरेच फेमस झालेले आहेत. काय वाटतं या ओव्हरऑल या विषयावर? कमेंट्स असे येतच असतात प्रत्येक क्रिएटर्सला. तर ते लिपसिंग करून फेमस झाले तर त्यांच्या नशिबावरनं ते फेमस झाले असंच म्हणतो. पण आम्ही पण लिपसिंग करतो, सगळं जे आहे ते आम्ही वर्सटाईल आहोत. आम्ही जे आम्हाला येतं ते देतो आम्ही, डान्स बिन्स सगळं. आणि असं पण तुला होतं माहिती, तुला सांगतो की आता इन्फ्लुएन्सर आहे म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ते गाड्या घेतात, हे घेतात, ते घेतात, मग तो पैसा कुठून येतो सगळे आम्हाला प्रश्न पडतो. की म्हणजे लोक विचारतात की कसं काय पैसा येतो, अच्छा इंस्टावाले पैसे देतात का, मग हे पैसे देतात का? तर असं काहीच नाहीये, कोणीच पैसे देत नाही. आपल्याला काम करायला लागतं आणि आपली थर्ड पार्टी जी असते, थर्ड पार्टी म्हणजे कुठची कंपनी वगैरे, तर तिकडनं जे पैसे येतात म्हणजे एखादा प्रमोशन किंवा या सगळ्या गोष्टींनंतरच. हा, आणि युट्यूब झालं, युट्यूब मधनच पैसे येतात, इन्स्टा मधून तर सध्या तरी मला तरी नाही आलेत. आणि बेसिकली काय झालं, लोकांना असं वाटतं की हा वेल्ला आहे, म्हणजे हा काहीच करत नाहीये. बट मी कुठच्याच इंटरव्ह्यू मध्ये बोललो नाही माझं शिक्षण वगैरे, पण आज मी बोलतो. मी BSc अॅनिमेटर आहे, मी त्यात डिग्री घेतली अॅनिमेशन VFX मध्ये. ऑल्सो मी 1 वर्ष इंडिगो मध्ये ऍज अ कॅबिन क्रू होतो. आणि मला मास मीडियाचं पण सर्टिफिकेट मिळालंय. आणि येस, माझं आर्टमध्ये खूप जास्त नॉलेज आहे, आर्ट विषयावरती. आणि म्हणजे जसं तू म्हणाला होतास की म्हणजे बऱ्याच जणांना प्रथमेशची कदाचित ही बाजू माहीत नसेल, किंवा बऱ्याच जणांना असं माहित असेल की प्रथमेश आणि तो त्याच्या आईसोबत खूप छान व्हिडिओज बनवतो, किंवा तो फक्त एवढंच करतो. तर असं नाहीये, प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. ही सुद्धा बाजू आहे. आणि एक आवड म्हणून ह्या ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टींना लोकांचं प्रेम मिळालं असं नाही. बरोबर आहे, म्हणजे असं शिक्षण अर्धवट नाही, कंप्लीट केलं. आणि सगळ्यात आणि टॉप लेवलचे त्याचं म्हणूनच कदाचित जास्त सपोर्ट मिळाला. तुझा अभ्यास सोडून काही केलं असतंस ना तर तुलाही फटके पडले असते. बरोबर ना? नाही, पण असं होतं नंतर की आपण ह्याला जर जवळ केलं ना तर अभ्यासावरनं लक्ष कमी होतं. आणि हे खरंच आहे. तर तुम्ही लिमिट मध्ये वापरा सगळं. अभ्यास खूप जास्त करा आणि फोन थोड्या वेळासाठी घ्या, कारण आता तुम्हाला अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सोशल मीडिया ही लाईफ अशी आहे की फक्त तुम्हाला फेम देतं, पैसा देतो पण ठराविक वेळेपुरता, आणि ते कितपत देईल तुम्हाला सांगता येत नाही. हे सगळं तुमच्या नशिबावरती अवलंबून आहे. सो तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला जे बनायचं ते बना, आणि नंतर मग हे फावल्या वेळात हे सगळं करा, असं माझं म्हणणं आहे. येस. आणि आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही म्हणालात की इन्फ्लुएन्सर झालं किंवा हे झालं, लोक असे निगेटिव्ह कॉमेंट्स करतात, किंवा बऱ्याच वेळेला त्याच्यातून तुम्ही ओव्हरकम करता, किंवा तुम्ही दोघंही हल्ली त्या सगळ्या गोष्टींकडे इग्नोर करता. पण प्रथमेश तुला विचारायचं की ही जी काही जनरेशन आहे, काही वेळा आपण बघतोय की सोशल मीडियाविषयी तू आता इतकं चांगलं सांगितलंस, पण बरीच मुलं सगळं काही सोडून अशा फक्त या गोष्टींच्या मागे लागले. किंवा आत्ताचा जर आपण क्राऊड बघितला तर ती फार कमी एज असलेली मुलं आहेत जी सोशल मीडियावरती खूप जास्त ऍक्टिव्ह असतात. म्हणजे आफ्टर किंवा रील्स बघणं किंवा रील्स वरती जास्त ह्या गोष्टी करणं, तर ती मुलं ऍक्टिव्ह आहेत आणि मग कळत नकळतपणे त्यांचा तिकडे खूप जास्त परिणाम होतोय. तर मी तुला रिक्वेस्ट करेन की तू अशा मुलांना काहीतरी खूप छान गोड मेसेज दे, आणि काकींना रिक्वेस्ट करेन की त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सला काहीतरी चांगला मेसेज द्या. खरंच म्हणजे पहिलं म्हणजे मुलांनी तुम्ही व्हिडिओ बनवा, प्रश्न नाही, पण ते आई वडिलांची अपेक्षा काय आहे ना ती पहिली तुम्ही जोपासा, जेणेकरून त्यांच्या म्हणजे इच्छा तुम्ही हे करू नका, मारू नका. म्हणजे त्यांची स्वप्न आहेत ना ती पूर्ण करा. आणि बाकीच्या वेळेला तुम्ही व्हिडिओ करू शकतात, एवढं सांगेल. आणि आई वडिलांनी पण मुलाला समजून घेतलं पाहिजे, आणि मुलाने पण आई वडिलांना समजून घेतलं पाहिजे. हीच सर्वांना माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा चांगला सक्सेसफुल व्हावा, त्याचं स्वतःचं सगळं असावं. पण हे सगळं करताना मुलांनी पण आई वडिलांना समजून घेतलं पाहिजे.
तेवढंच, आणि आई वडिलांनी पण मुलांना समजून घेतलं पाहिजे, कारण दोन्ही जर इक्वल असेल तरच पुढे आपल्याला जाता येईल. आणि मोस्ट ऑफ द टाइम जसं तू आता म्हटलीस की आता लहान लहान पोरांच्या हातात पण फोन आले. आता युग असं झालंय की अभ्यास पण फोनवरती, मोबाईलवरती असतो, तर तो फक्त अभ्यासच लिमिटेड राहावा फोनवरती, बाकीच्या गोष्टी नको फोनवरती. कारण एज नुसार तुम्ही जर फोन आता देताय तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम पण आताच भोगायचे आहेत. कारण आपल्या वेळेला आपल्याकडे तेव्हा फोन नव्हते म्हणून आपण ते शिक्षण तसं योग्य घेतलं. आता 5वी 6वीच्या मुलांच्या हातात पण फोन, त्यांचे गेम्स वगैरे, त्यामुळे आपले जे मैदानी खेळ आहेत ते पण आपण विसरत चाललोय सध्या. म्हणजे खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि मला असं वाटतं जेवढ्याच तेवढी प्रत्येक गोष्ट जर राहिली तर ती म्हणजे त्याने जो काही इम्पॅक्ट होता तो चांगलाच होणार आहे. बरं, आता मी तुमच्या दोघांना म्हणजे विशेष करून म्हणजे प्रथमेशपेक्षा मला तुमच्याकडून जाणून घ्यायला ती गोष्ट जास्त आवडेल. कारण आपण घरामध्ये असतो, एक फॅमिली म्हणून, गृहिणी म्हणून काम करत असतो, आणि सडनली आपलं आयुष्य बदलतं. म्हणजे आपण आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऍज अ गेस्ट म्हणून बोलवतात, तुम्हाला खूप मोठमोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे, खूप छान छान अवॉर्ड्स तुम्हाला मिळालेले आहेत, ऍज अ पेअर म्हणून पण मिळालेले आहेत. आणि मग इतकं सगळं करत असताना आता गेस्ट म्हणून एखाद्या ठिकाणी जातो, ही जी काही उंची आहे ना, म्हणजे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे गृहिणी म्हणून प्रत्येक गृहिणी ही ग्रेटच असते, नो डाऊट, पण अचानकपणे जे आयुष्य अचानक म्हणजे बऱ्याच वर्ष गेले, बट ते काही जी लाईफ चेंज झाली आहे ना, ती कशी तुम्ही एक्सेप्ट केली किंवा कसं वाटतं तुम्हाला आता? लाईफ मस्त वाटते आता. खूप छान वाटते कोमल, खरंच सांगते. म्हणजे एखाद्या ठिकाणी जज म्हणून जा किंवा बोलवणं हे करून की काकू या आमच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करा, तर खूप छान वाटते. आणि घरी आल्यावर ना मग गृहिणी सारखं राहायचं, बाहेर गेलं किंवा म्हणजे दोन्ही सेम आहेत. म्हणजे असं काय नाही की मी आता गेस्ट म्हणून बोलवलं मला तिकडे पाहुणे म्हणून, तर मी तिकडे गेलो आता घरात कशी करू, असं काही नाही. माझं पण म्हणजे पहिली गृहिणी नंतर गेस्ट आहे माझं. म्हणजे सगळं म्हणजे मुलांना, ही 2च मुलं नाही माझी, भरपूर मुलं असतात, मी येणार आहे त्याच्याकडे पण. सगळ्यांना म्हणजे धरून असते, म्हणजे माझे सासर म्हणा, माहेरची लोक म्हणा, सगळ्यांना धरून असते. प्लस गावापासून सर्व मी बघते, असं नाही. पहिलं प्राधान्य मी फॅमिलीला, कुटुंबांना देते. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि आता जसं तुम्ही म्हणालात की तुमची फक्त 2 मुलं नाहीयेत, बऱ्याच वेळेला आम्ही व्हिडिओ मधून पण पाहिलेलं आहे, लिटरली सगळा जो काही ग्रुप आहे ना तो छान घरी असतो. बरंच म्हणजे तुम्ही व्हिडिओ तरी करत असता एकत्र, किंवा काही ना काहीतरी हे असतं, किंवा आपल्याला प्रथमेशच्या घरी जायचंय आणि तिकडे आपण छान भेटणार आहोत. म्हणजे मी पहिल्यांदा अशी आई बघते, जर कोणी माझी जर आई हा मी मुद्दाम ऐकवणार आहे, बघ सगळे घरी जातात, पार्टी वगैरे करतात एकत्र छानपणे, बघ काकी काही नाही बोलत, असं तू पण जरा सपोर्ट कर. सो मला हे म्हणायचं की जो काही एक लळा लागलाय, म्हणजे मगाशी मी आल्या म्हणाले की जसं तुम्ही आमच्या सगळ्यांच्या आई आहात, आणि खूप छान एक जीव, एक मातृत्व, एक मदरहूड, मदर फिगर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, आणि सगळेजण तुमच्याकडे येतात, आणि ती एक फिलिंग आहे, ती कशी आहे? कारण दोघांपेक्षा अजून मोठं कुटुंब झालंय. खरं सांगू कोमल, माझ्या 2 मुलांना ना मी कमी प्रेम करते, बाकीचे येतील ना त्यांच्यामध्ये जास्त प्रेम. म्हणजे त्यांचं कसं माहितीये, फ्रायडे झालं ना की सॅटर्डे संडे आमच्याकडे असतं, आणि मग नंतर सोमवारी सकाळी उठणार, आपापल्या कामी जाणार. असं म्हणजे त्यांना जीव पण तेवढंच लावलंय, त्या लोकांनी पण आपल्यासाठी जीव लावले. बरं, ते मित्र मैत्रिणी सगळे माझे, पण व्हिडिओ कॉल हिला जास्त प्रेम आईवर. येणार पण प्रथमेश तू नाही ना, काकू आहे ना, जा तू जा, मी नसेल तरी पण येतात, आणि कधी कधी मला सरप्राईज भेटते, मी बोलते हा येतोय, ही येते, अच्छा अच्छा. मी बोललो अगं पण मी तर नाही, तुला काय काम धंदा नाही इकडे ना, तुझा म्हणजे एवढं पब्लिक होतं ऍक्च्युली. आणि मी हिला बोललो ना की मम्मी मला आज हे खाऊसं वाटते, बनवणं प्लीज ना, मला आज डोकं दुखते, माझे पाय दुखतात. आणि माझे मित्र आले ना, हे तुम्हाला काय बनवू खायला, तुम्हाला समोसे बनव का, तुम्हाला चिप्स बनव. भाई साहब ये कोणचं ऍक्टिंग आहे. नाही म्हणजे एकंदरीत काय तर आईने सगळ्यांना जीव लावलेला आहे, आणि ते कोणत्याही आईमध्ये त्या फिलिंग्स असतातच, पण ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांना आपलंसं मांडलंय आणि सगळ्यांना धरून पुढे चालल्यात आज, कदाचित त्यामुळेच आज त्या ज्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने पुढे चालल्यात, ग्रो करतायत, त्यामध्ये या सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे. आणि खूप छान दोघांना आज म्हणजे असं वाटतं या गप्पा संपूच नाही, खूप गप्पा मारत राहाव्या असं वाटतंय. पण आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय, आणि प्रथमेश मी तुला विचारेन
की हे सोशल मीडिया आहे, हे दिवसेंदिवस ग्रो होतच जाणार आहे, नो डाऊट. पण तुझे काही प्लॅन्स आहेत का, किंवा फ्युचरकडे तू काय बघतोयस का, या कोणत्या दृष्टिकोनातून बघतोयस किंवा काय विचार करतोयस? म्हणजे माझं फ्युचर प्लॅन जर म्हणशील तर माझं माइंडमध्ये जो सेट आहे तर त्या दिशेने मी तर चाललोय आणि माझा पहिला एक टप्पा तर पूर्ण झालाय. आता हळूहळू बघू पुढे. आणि माझं स्वप्न आहे मला स्वतः डान्स क्लास ओपन करायचा ऍज अ कोरिओग्राफर. तर ती पण वाटचाल चालू आहे आणि कामं पण चालू आहेत चांगली चांगली. सो लवकरच मला OTT वरती पण मी बघायला मिळेल. क्या बात आहे. आणि खूप छान सपोर्ट मिळतो लोकांचा, असाच कायम मिळत राहू दे आणि अशीच कामं पण चांगली चांगली वाटायला येत राहू. नक्कीच नक्कीच. आणि मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे मी प्रथमेशला बऱ्याच वेळेला इव्हेंट्स मध्ये किंवा याच्यावरती भेटलीये, काकींना पण भेटलीये. एक कोणती गोष्ट भावते माहितीये, एकतर आपण ना शून्यातून वरती आलेलो असतो, काही आपल्याला अचानक मिळालेलं नाही, म्हणजे मेहनतीचं फळ आहे ते मिळत गेलंय. पण ना कितीही मोठं झालं, लोकांनी कितीही कौतुक केलं, तरी आपले पाय जमिनीवर कसे ठेवायचे किंवा डाऊन टू अर्थ कसं राहायचं, मला हे तुमच्या दोघांकडून कायम अनुभवायला मिळालंय. म्हणजे मी बऱ्याच वेळेला इव्हेंटमध्ये गेल्यानंतर ना सगळ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या मूडमध्ये असतात, पण ना काकी समोर ना आम्ही जातो आणि काकी पहिल्यांदा विचारतात कशी आहेस, बरी आहेस ना, म्हणजे तो एक आपुलकी जाणवते. आणि मे बी मला असं वाटतं आज काकी सोबत आहेत म्हणून तुझ्यामध्ये सुद्धा हे गुण आलेले आहेत आणि तूही तितक्याच डाऊन टू अर्थ अजूनही आहेस. म्हणजे तू आज भले खूप मोठ्या इव्हेंटला जात असशील, ऍज अ गेस्ट म्हणून जात असशील, पण एक ते म्हणतात ना डाऊन टू अर्थ नेचर आहे. आणि त्यामुळेच म्हणून बोलले ना की तुम्ही तुमचे व्हिडिओज किंवा तुम्ही जे काही करता ते मनाला भावतं. सो तसं आहे ते. आणि का की तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही तर खूप छान सहज आनंद किंवा सहज म्हणून एक व्हिडिओ सुरू करत पुढे गेलात. येस, खरं मी सांगू, मी स्वतःसाठी आनंदी आहे खरंच. एन्जॉय करते, मला खूप छान वाटतं, पब्लिकना पण वाटतं, पण मला स्वतःला जास्त आनंद मिळतो. आणि बरं आहे ते छान, म्हणजे कोणाचं हे नाही काय नाही, आपले व्हिडिओ करायचे, मस्त एन्जॉय करत राहायचं. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून पण तर इनोसंटपणा जाणवते की मी माझी लाईफ छान एन्जॉय करते, बाकी ते कमेंट्स निगेटिव्ह काय फरक नाही पडत. बरोबर आहे, ते काय मॅटर, काय फरक नाही पडत. म्हणजे बघ आंब्याची पेटी असेल ना तर आता नासका आंबा निघतोच ना, तसं म्हणजे कमेंट मी बघत पण नाही ते कमेंट, काहीच नाही. हा व्हिडिओ किती गेले, लाईक गेले, किती गोड. म्हणजे एखादी आणि शिवाय म्हणजे असं बाहेर गेलं तरी पण बायका म्हणा, मुली म्हणा, मुलं कमी पण विचारणार, अहो काकू तुमच्या व्हिडिओ छान आहे. मग प्रथमेश पण छान करतो व्हिडिओ, असं तसं बोलत राहतात. आणि दोघं असले की मग फोटो काढायला येतात, चांगलं खूप. अजून काय हवंय अजून दिस इज लाईफ. आणि ही आम्ही लाईफ एन्जॉय करतोय. म्हणजे ना कोणी जर दुसरं असेल ना तर अरे हे म्हणजे खूप नॉर्मल आहे, पण असं मी काकींकडे मिळतं की असं या गोष्टींमध्ये पण त्यांना जो काही आनंद मिळतोय आणि तो खरंच ऍक्च्युअली त्यामुळे ते हॅपीली लाईफ जगतायत. आणि म्हणजे त्यांच्याकडे पण वाटतं की सॅटिस्फॅक्शन असतं ना एखाद्या गोष्टीचं, समाधान ते त्यांच्या चेहऱ्यावरही दिसतं. सार्थक समाधान आहे मला, खरं सांगते. माझी मुलं पण छान आहे, मी पण छान आहे, मस्त मस्त. आणि आम्ही सगळे असं काय आम्ही टेन्शन घेत नाही, आम्ही छान लोकांचं मनोरंजन करतो आणि आम्ही स्वतः एन्जॉय करतो. सो कुठल्याही गोष्टीचं बर्डन न घेता आणि एक आवड म्हणून तुम्ही हे करताय. कदाचित नाहीतर हल्ली नाही का बऱ्याच जणांचा सॉरी मला व्हिडिओ करायचा आहे, मी टाकलं नाहीये, माझं अकाउंट कमी होईल किंवा माझे फॉलोअर्स कमी होतील, माझे लोक काय विचार करतील, असं न करता सहज रॅन्डमली आणि सहज पद्धतीने तुम्ही दोघं जे काही करताय ना, आणि ते जास्त भावतंय लोकांना. असं आपण जी मजा करतो ती आपण जर लोकांना दाखवतो, लोकांना तेच आवडतं. सो खूप छान वाटलं आज तुम्ही दोघंही इथे आलात आणि एकही ब्रेक न घेता सलग जे काही आपल्या गप्पा रंगलेल्या आहेत त्या खूप जास्त आवडल्या. पण बऱ्याच दिवसानंतर हा योग आला, तुम्ही दोघंही आज इथे मंडळी बऱ्याच दिवसानंतर आम्ही कोमलला भेटलो आणि कोमल सारखी उत्तम आरजे मी आजपर्यंत बघितलं नाही. ती ज्या प्रकारे बोलते मला असं खूप आवडतं. सो खूप खूप कौतुक तुझं आणि तू खूप पुढे जा. थँक्यू सो मच. आणि काकी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला सुद्धा. प्रथमेश तुला पण खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि हॅपी फ्रेंडशिप डे. ऍक्च्युली ना ते राहिलंच बोलायचं की फ्रेंडशिप डे. आणि आम्हाला या व्हिडिओमधून हेच दाखवायचं होतं की फ्रेंड्स म्हणजे फक्त मित्र मैत्रीण नाही, तर आई आणि मुलाचं नातं सुद्धा इतकं छान फ्रेंड्सचं नातं म्हणण्यापेक्षा पलीकडे जाऊन असू शकतं. आणि
मी माझ्या आईला एका फ्रेंड पेक्षा जास्त मानतो आणि मी फ्रेंड्सना काय सांगणार नाही, पण माझ्या आईला सगळं सांगतो, सगळं. सो फ्रेंड्स असं म्हणतात ना की फ्रेंड हा आपल्या आईतच असेल तर एखादी गोष्ट बाहेर जाऊन कुठेतरी शेअर करण्यापेक्षा मनातलं जे काही आहे ते या फ्रेंड जवळ बोला, असं प्रथमेशचं आणि आईचं नातं आहे. आणि माझी दोन्ही मुलं म्हणजे प्रतीक्षा आणि प्रथमेश काही असेल ना, सुषमा असेल ना तरी म्हणणार ना मम्मी असं झालं, प्रतीक्षा पण प्रथमेश म्हणणार मम्मी अगं हे असं करायचंय ग, हा ठीक आहे करूया जाऊया आपण. मला प्रश्न पडला ह्यांच्याकडे येणारा जावई आणि सून किती लकी असेल. म्हणजे लाईव्ह वर गेलं ना की आम्हाला विचारता काकू तुम्हाला सून कशी आहे का, तुम्हाला सून कशी पाहिजे ना. मग मुलीकडे मुलगी असेल ना जावई कसं पाहिजे तुम्हाला, कसं म्हणजे तुमच्या काय अपेक्षा आहे ते. मी फक्त एवढंच सांगते मला माझ्या मुलांना सगळं जपणारे, अजून एक सासूंचे चांगले चांगले रील्स काढणार ते मेन, ते इम्पॉर्टंट. ती म्हणे मी कामाला जाते तुमच्या व्हिडिओ. बट बियॉन्ड दिस हा तर झाला मजेचा पार्ट, पण खरंच खूप छान वाटला आज. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं हे नातं असंच बहरत जाऊ देत. मला आज कुठेही असं दडपण न येता खूप छान या गप्पा रंगल्या, त्यामुळे खरंच खूप थँक्यू. आणि श्रोते हो, आमची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आचार्य 90 FM वरती नवनवीन सुंदर गाण्यांचा आस्वाद घेतच राहा आणि हे व्हिडिओज जे आहेत त्यांना सुद्धा खूप खूप प्रेम द्या. आणि येस, आणि लवकरच पुढची मुलाखत घेऊन मी आरजे कोमल तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू, धन्यवाद.